नमस्कार, कसे आहेत सगळे? म्हणजे आहात ना आणि असायलाच पाहिजे. तर आत्ताच ऑफिसवरून आले मी आणि आज मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि उद्या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार म्हटल्यावरती मी थोडं पूजेचं सामान वगैरे घेण्यासाठी मार्केटमध्ये आले आणि शॉपिंग केली. कारण शॉपिंग नाही तर काही नाही है ना. तर मार्केटमध्ये आले असतानाच क्षणभरासाठी म्हणजे इतकी गर्दी असते मार्केटमध्ये, तुम्हाला तर माहीतच आहे. बाहेर पडलं की नुसतं धक्काबुक्की आणि ती गर्दी आणि तो सगळा गोंधळ आणि त्या गोंधळामध्ये क्षणभरासाठी मला तर शांत माझं मन झालं आणि ते म्हणजे त्या मूर्तीकडे पाहून आणि ते म्हणजे आपले विठू माऊली, तर म्हणजेच आपले आई आणि आबा, त्यांना मी समजते विठू माऊली. तर एवढा गर्दीमध्ये जेव्हा आपल्याला असं कधी आपले देव आपल्या समोर दिसतात ना, सगळी गर्दीची विसरायला होतं आणि मन शांत होतं आणि तिथे येऊन थबकतं. तर माझं तसं झालं आणि मला खरंच असं वाटलं की ही गोष्ट मला शेअर करायला पाहिजे. तिथे एवढ्या धक्काबुक्कीमध्ये, मार्केटमध्ये, गोंधळामध्ये एकच गोष्ट आपल्याला शांत करू शकते, ते म्हणजे आपले देव. तर म्हणजे ती काय अद्भुत शक्ती असेल ती असेल माहीत नाही, पण खरंच कोण देवावरती विश्वास ठेवतं नाही ठेवत, पण मी म्हणेल की जर श्रद्धा असेल तर देव तुमचा नक्कीच पाठीशी असतो. त्यामुळे आपले विठू माऊली म्हणून असं त्यांच्यासाठी असं बघा गाणं पण म्हणावं असं वाटतं आहे खास. तर ठीक आहे, आपण पाया पडून घेऊयात आणि तुम्हाला पण जिथे कुठे विठू माऊली दिसतील तर नक्की तुम्ही दर्शन घ्या. आणि जसं पंढरपूरमध्ये विठुरायाचं दर्शन घ्यायला लोक धाव घेत असतात, तसंच इथे मुंबईमध्ये एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये लोकांचं लक्ष जातं का ह्या विठू माऊलीकडे. तसंच तर सगळ्यांचं लक्ष केलं पाहिजे. आपल्या देवदेवतांवरती जी श्रद्धा आहे ती कायम ठेवा आणि त्यांची भक्ती करा. देव तुमच्या पाठीशी नक्कीच राहणार आणि तसं तुम्हाला तुमचं जर कर्म आणि तुमची नियत चांगली असेल तर देव तुम्हाला नक्कीच चांगले फळं देणार त्याची. तर तुमच्या बाकी कोणावर नाही, पण तुमच्या कर्मावरती विश्वास ठेवा. तुमचा नियत जर साफ असेल तर त्याचा विश्वास ठेवा, कारण देव बाकी सगळं काही बघत नाही, पण तुमची नियत आणि तुमचं कर्म नक्की बघतो. त्याच्यामुळे श्रद्धा ठेवायची तर आपल्या कर्मांवरती आणि देव आपल्या पाठीमागे आहेच है ना. तर विठू माऊलीचा गजर असो. तर छान वाटलं खूप, तर धन्य ती विठू माऊली. तर फार छान वाटलं, मन प्रसन्न झालं, शांत वाटलं. तर आपण पुन्हा भेटूया लवकर, तोपर्यंत बाय.